राज्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिलं निवेदन. भरीव मदत करण्याचं मोदींचं आश्वासन. फडणवीसांची माहिती. आम्ही आश्वासन दिलंय ते पूर्ण करू. कर्जमाफी संदर्भात समितीचा अभ्यास सुरू असल्यानं योग्य वेळी निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द. शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून पैसे देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी. तर 600 कोटी फंडात असताना 1 पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये, फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला. महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे निर्णय. बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या. सरकार कधी लक्ष देणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. 4 ते 5 दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. राहुल गांधी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती राहुल गांधींना दिली. अमरावतीच्या पंचवटी चौकात रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफ्यावर फेकलं सोयाबीन, तर भाजपकडून बँड वाजवत स्वागत. पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. फिनटेक फेस्टिवलचं, मेट्रो आणि नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचाही कार्यक्रम. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांकडून अटक. लडाखमधील हिंसाचार प्रकरणात वांगचुक यांच्यावर कारवाई.